म्हणजे भांडणाचं कारण असतं त्यांनी इथे उभं राहून तुमच्या सर्वांच्या समक्ष आमदार साहेबांची माफी मागितलेली आहे. आणि ते गाणे सरांचं जे म्हणणे की जे अगोदर पेपरमध्ये आहे त्याच्याबद्दल ते माफी मागायला तयार आहे पेपरमध्ये सुद्धा. तर तुम्ही आता त्याच्यामधून पुढे जाऊ द्या प्रोजेक्ट त्या म्हणजे जे काही आता तुम्हीच म्हणालात की आम्ही काय प्रश्न विचारले त्याची उत्तर देऊया, तर ते उत्तर देण्यासाठी तर त्यांना बोलू नेहमी आपल्या याच्यामध्ये पुढे जात नाही की आपण एका ठराविक मुद्द्यावर आलो की भांडत बसतो आणि मग तो प्रोजेक्टचा बाजूला राहून सर देखा आपण पण एक व्यावसायिक आपण पण एक व्यावसायिक आहे. ती व्यक्ती हायकोर्टात तुम्ही बघितली असेल व्यावसायिक. आता मी भांडूमध्ये अनेक SRA मध्ये मदत करतो. त्या SRA मध्ये मदत करताना एवढं समजतं की मी मगाचा SRA राबवला, अगोदर त्याच्याकडे राबवला. तिथे राहणारी 159-169 घरं होती त्यांना. पण त्या SRA मधली जी कामं असतील म्हणजे वायरिंगचं काम असेल, ग्रीलचं काम असेल, पेंटिंग असेल, फक्त तुमचं कन्स्ट्रक्शनचं सोडून जी कामं असतील ती तिथल्या रहिवाशांना मिळायला पाहिजे म्हणून आम्ही प्राधान्याने आपण बिल्डरला आग्रह. या गोष्टीमध्ये म्हणजे त्याची कुंडली वेगळी आहे, माझी कुंडली वेगळी असं दिसलं आणि आपण त्याची बोलू शकतो. आता तुम्ही एक सामान्य तुम्ही 2 शब्द बोला तर मी बोलू शकतो की तुम्ही एक सामान्यासाठी हा याच्यात मार्ग काढा. माझी एवढीच विनंती. तो SRA प्रोजेक्ट राबवत असताना आमचे तिथे अनेक जणांचे ग्रिलचा वर्कशॉप आहे, कोणाचे आणखी वेगवेगळे व्यवसाय आहेत. तर जी छोटी मोठी कामं तुमच्या कन्स्ट्रक्शनची सोडून जी कामं असतील ती कामं मात्र कारण हा प्रोजेक्ट राबवताना 5 वर्ष झाला आहे आणि 5 वर्ष या लोकांना तिथे व्यवसाय म्हणून तिथली जी कामं आहेत ती या SRA प्रोजेक्टमध्ये राहणाऱ्या लोकांनाच मिळावी अशी माझी प्रामुख्याने मी भांडूपमध्ये सगळी आग्रह. कन्स्ट्रक्शनच्या कामापासून तर आणखी लाईटिंगची कामं दिली असतील, ती लोकड्या खाली करण्याची कामं दिली असतील किंवा भविष्यात होण्यानंतर ती बिल्डिंग उभी झाल्यानंतर त्यांची कामं असतील, ही कामं त्याच लोकांना मिळावी. मग त्यांनी कोणाला तरी जाऊन हाताशी धरून करावं. पण ती कामं नाही तर काय होणार, हा SRA प्रोजेक्ट राबवणार कोणतरी बाहेरून लोक येणार,
म्हणजे भांडूपचा प्रोजेक्ट पुढल्यावर येणार आणि तो प्रोजेक्ट राबवला जाणार, तर असं न होता या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे याची मात्र या प्रोजेक्टमध्ये आपण खात्री आहे. तुम्ही जे सजेशन दिलं सजेशन आम्ही लक्षात घेतलेलं आहे, जरूर विचार केला त्यामुळे तुमची पावलं जेव्हा योग्य वेळ मी एक प्रोफेशनल आहे. आता तुम्ही असं म्हणाल सर मी एक प्रोफेशनल आहे, मी या कंपनीचा भाग नाही, प्रोफेशनल आहे. आता त्यांच्या मनात एक मी टाकू शकतो, त्यांच्यावर मी हे पोस्ट करू शकतो, पण मी इम्प्लिमेंट करू शकत. तुम्ही सांगितलेला जो काय तुम्ही लक्षात घेत नाही, मला पण फक्त त्याचं की स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळत असेल तर चांगलंच होतं आहे. कारण ते हा सगळ्यात हा बेसिकली सामाजिक प्रकार त्यांचं जसं डेव्हलपमेंट होत जाणार, त्यांना चांगल्या खोल्या मिळणार, ते इकडनं दुसरीकडे राहायला जाणार, तर त्यांचं जर इथे व्यवसाय चालू करू शकतो योग्य आहे. मी त्याबद्दल त्यांच्याशी बोलली, त्यांना मार्गदर्शन केलं, जे काही करता येईल त्याचं करू शकतो, एकदम सांगितलं. मुद्दे उपस्थित केले होते, त्याच्यामध्ये एक होता आकार निर्माण प्रॉपर्टीज बद्दल प्रश्न विचारलेला. आकार निर्माण प्रॉपर्टीज ही प्रायव्हेट पार्टनरशिप फर्म आहे. मला प्रश्न आहे, तुम्ही क्लिअर करा नाही, म्हणूनच मी त्यांना सांगितलं तुम्ही जे जास्त मला कागदावर घेतल्यानंतर आकार निर्माण प्रॉपर्टीज ही प्रायव्हेट एक पार्टनरशिप फर्म आहे, ज्याच्या नावाने हा एलॉय झालेला आहे. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये तुषार कुवाडिया एक पार्टनर आहेत आणि आकार निर्माण लिमिटेड त्याच्यामध्ये एक पार्टनर आहे. पुढचा मुद्दा होता तुमचा CPS 237 वर काय एलॉय झालेला आहे त्याच्याबद्दल विचार करायचा असतो. तर SRA मध्ये असं असतं की तुम्ही एका CPS वर प्रकल्प राबवू शकता किंवा तुम्ही 4 CPS ना एकत्र घेऊ शकता किंवा तुम्ही एक CPS पूर्ण व दुसरा CPS अर्धा घेऊ शकता किंवा एक CPS चा अर्धा तुम्ही CPS घेऊन प्रकल्प राबवू शकता. आता हे ठरवताना तिकडचा जो काय भूगोल भाग आहे हा लक्षात घेऊनच ठरवलं जातं. कारण हे जे मी उत्तर देतो ते कोणीतरी दुकानाबाबतीत एखादी कोणीतरी उपस्थित केलेल्या प्रश्नाशी पण निगडीत आहे. आता आपण जर आपली जी वस्ती जर बघितली तर एका बाजूने मंगतराम पेट्रोल पंपातून वर येणारा रस्ता आहे. आपल्या वस्तीतनं वरच्या बाजूने एक सह्याद्री रोड म्हणून एक रस्ता प्रोपोज DP मध्ये आहे, जो उत्तरेला आहे. मंगतराम पेट्रोल पंपा ईस्टला आहे. नाला एक आहे जो आपल्या संपूर्ण पश्चिम व साऊथ साईडने फ्लो होतो. त्यामुळे जर बघितलं तर हा जो पॅच ऑफ लँड आहे हा 4 बाजूने ऑलरेडी डिफाईन झालेला आहे आणि हा डिफाईन्ड पॅच असल्या कारणाने तितकाच डिफाईन्ड पॅच आपण त्या प्रकल्पामध्ये घेतलेला आहे. होतं कसं की जेव्हा इनिशियल सर्वे होतो स्लम प्लॅन बनवण्यासाठी तेव्हा तिथे जागेवर सगळ्या घरं असतात. घरं असल्या कारणाने CPS ची बाउंड्री कशी जाते हे तिथे व्यवस्थित मोजता येत नसतं. हे मोजता येत नसल्या कारणाने एक रफ एस्टिमेट काढून त्याचा एरिया फायनल केला जातो आणि तोच एरिया डेप्युटी कलेक्टर साहेबांनी जेव्हा स्लम प्लॅन तयार केला तेव्हा तो मार्क करून त्याच्यात दिलेला होता आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की हा एरिया जो आहे हा अप्रॉक्सिमेट एरिया आहे आणि पुढे जाऊन जेव्हा या सगळ्या बऱ्यापैकी झोपड्या तुम्ही निकाशित कराल, जेव्हा तुम्हाला बाउंड्री मार्क करता येणार तेव्हा सिटी सर्वेकडनं हा एरिया परत एकदा मोजून घेऊन तो मोजल्यानंतर त्याची एरिया फायनल करून आणि सिटी सर्वे जो एरिया फायनल करणार आहे त्या एरियाप्रमाणेच तुम्ही त्याचा एलओआय जो झाला असणार तो मॉडिफाय करून पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी SRAच्या आणि शासनाने पण सगळं लक्षात घेऊन त्यामुळे त्याची कंडिशन्स टाकलेली आहेत की पहिल्या बिल्डिंगला परमिशन देतात पण दुसऱ्या बिल्डिंगला परमिशन जोपर्यंत डिमार्केशन होऊन एरिया सर्टिफाय होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बिल्डिंगची परमिशन दिली जाते. हे त्याच्यात SRAच्या जे काही रूल्स रेग्युलेशन शासनाने जे तयार केले त्याच्यातच टाकले. आता आपल्या बाबतीत 4 बाजूने बाउंड्री सीमा फायनल झाल्या कारणाने आपण त्याच्या बाहेर जाऊ शकतो. जे पूर्वेला जो आहे 237चा भाग जो रस्त्याच्या पलीकडे जाणार आहे नॅचरल सबडिव्हिजन प्रमाणे ती लोक तिकडे जी काही स्कीम डेव्हलप होणार त्याच्यात गेली पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू असतो. कारण त्या लोकांना
तिकडनं उचलून रस्त्याच्या या बाजूला आणणं डिफिकल्ट असतं. म्हणून तो भाग SRA त्या ह्याच्यातनं वागळलेला होता आणि तो शेजारची काय स्कीम होईल त्याच्यामध्ये त्यांनी जॉईन व्हावं याच्यानंतर हेतू होता. प्रश्न आणखी एक उपस्थित केलेला होता की दुकानाच्या बाबतीत कोणीतरी विचारलं तर माझं दुकान जे रस्त्यावर आहे ते मागच्या बाजूला जाणार का, तर तसं होणारच नाही. जी काही दुकानं रस्त्यावर आहेत ती त्याच रस्त्यावर दुकान असणार आहे. तिकडे सेलची दुकानं येणार नाही, तिकडे रिहॅबची दुकानं येणार. आपण कधीच असं करत नसतो की कोणाला तरी नाक्यावरच्या दुकानदाराला उचलून मागच्यावर ट्रेंडिंगमध्ये पाठवू शकतो. फक्त होतं कसं की ती लोकेशन वाईज चेंज होत जातात, कारण रस्ता असल्याकारणाने रस्ता वाईडनी असल्याकारणाने तुमची जमीन कमी होणार आहे. जमीन कमी होणार झाल्याकारणाने तिथे जशी दुकानं बसतील त्या रेशोमध्ये ती दुकानं तिकडे बसवली जातील. आता ह्या बाजूची दुकानं म्हणजे जी सह्याद्री नगरला लागून असलेल्या वस्तीत ती दुकानं एकदा बसवल्यानंतर पलीकडच्या बाजूला जे तुझडीसरांचा पार्ट आहे तिकडची दुकानं इथे कुठे बसवणार हा प्रश्न येतो. आणि हा प्रॅक्टिकल प्रश्न असल्याकारणाने SRAनेच आणि शासनाने तसा निर्णय घेतला की जिथे सबडिव्हिजन्स होतात तिकडे त्या भागामध्ये त्यांनी द्यावं असं त्याच्यावरचा हेतू असतो. ती दुकानं त्या नाट्यावर जर बसवली गेली पलीकडच्या भागामध्ये तर तिकडे ती व्यवस्थित बसतील. त्या लोकांना ह्या बाजूला आणायला गेलं तर तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण बसवता येणार नाही. कारण इथे रस्ता पण 27 मीटरचा रस्ता होणार आहे जो मंगलराम पेट्रोल पंपकडे येणार आहे आणि जो दुसरा जो रस्ता आहे तो 13 मीटरचा होणार आहे. त्यामुळे तुमची फिजिकल एरिया पण त्याच्यामध्ये कमी होणार आहे जिथे तुम्ही वास्तू बांधू शकता. एनेक्शियल टू पद्धत. एनेक्शियल टू पद्धत जी आहे पात्र अपात्रता ठरवण्याचा सगळा अधिकार असतो डेप्युटी कलेक्टर. कोणाला पात्र करावं कसं करावं त्याच्यासाठी कुठचे पेपर्स मागवावे हे सगळं शासनाने ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे ते मागून घेतात. आपल्याला त्यांना पेपर सबमिट करावे लागतात आणि सबमिट करून ते जर त्या निकषामध्ये बसत असतील तरच ते त्यांना एलिजिबल डिक्लेअर होऊ शकतात. शासनाने सुरुवातीला 1995चं लिमिट ज्यामध्ये लोकांना एलिजिबल ठरवण्यात यावं. मध्यंतरी हे लिमिट 1995 पासून 2000 पर्यंत पुढे एक्सटेंड केलं गेलं. पण त्याचबरोबर जेव्हा 2000 डिक्लेअर केलं त्याच्यानंतर 2000 साठी लागणारे निकष ठरवण्यामध्ये शासनाला वेळ लागला. त्यामुळे बऱ्याचशा एनेक्शियल टूमध्ये 1995 प्रमाणेच एलिजिबिलिटी डिसाईड झाली आहे. एक साधारण 1 वर्षापूर्वी 1.25 वर्षापूर्वी शासनाने 2000चे निकष फायनल केले आणि त्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून 2000च्या एलिजिबिलिटी प्रमाणे अपील्स फायनल करून प्रत्येकाला एलिजिबल करण्यात येतं. आता जे एनेक्शन होतात नवीन जे एनेक्शन होतात बाजूला जर तुमची स्कीम असेल आणि त्याच्यामध्ये नवीन एनेक्शन होणार असेल तर ते आता 2000 प्रमाणेच केलं जातं. आपल्या बाबतीत काय झालं की आपल्या बाबतीत जेव्हा एनेक्शन तयार करायला गेलो तेव्हा 1995चे निकष होते आणि त्यामुळे त्या निकषाप्रमाणे त्यांनी एलिजिबिलिटी ठरवली. जसं आता ते म्हणाले की मी 10-12 वर्षापूर्वी इथे आलो या नगरात राहायला. 10-12 वर्ष जर आजपासून जर पकडली तर 2016 पासून 10 वर्ष मागे गेलो तर 2005 मध्ये बसतो आपण. मग त्या निकषात जर ते बसू शकत असल्याकारणाने त्यांची एलिजिबिलिटी डिक्लेअर करताना त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. आता हे जे काय आहे हे शासनानेच करायचं असतं. ठीक आहे, बिल्डरने थोडा सपोर्ट द्यावा लागतो, तिकडे त्यांच्या मागे लागावं लागतं, हे सगळं ते करतात. पण शेवटी नियम बिल्डर किंवा कोण SRA सुद्धा बदलू शकत नाही, ते शासनानेच करायचं असतं. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे सगळेजण आम्ही मदत करतो की जितक्या लवकरात लवकर एलिजिबिलिटी व्हावी फायनल तितकी लवकर व्हावी. त्या जर जितकी लवकर एलिजिबिलिटी होते तितके प्रत्येकाच्या मनात जी काही शंका असते ती निघून जाते. आपल्याला घर मिळणार किंवा नाही ही जी शंका असते ती निघून जाते. पण प्रोसिजर असं आहे की त्याला आपण काही करू शकतो. राणे साहेबांनी जसं म्हटलं की त्यांच्याकडे त्यांच्या 4 खोल्या आहेत, मोठे घर आहेत. पण हा जो विषय आहे ना हा खरा आमदार साहेबांनी शासनाकडे मांडावा. माफ करा मी लहान माणूस आहे पण माझ्या अनुभवातून हे बोलतो. कारण हे बऱ्याच स्कीम्समध्ये असे झालेले आहेत की जिथे मोठी घरं आहेत पण शासन ते लक्षात घेत नाही. मोठं घर असताना ते म्हणतात नाही तुम्ही त्यांना 259 दिलं पाहिजे. हे अन्याय आहे, मलाही पटतं. पण कोणीतरी हे उपस्थित केले पाहिजे आणि शासनाच्या लक्षात राहून दिलं पाहिजे की समजा आता तुमच्यासारखी वयस्कर माणसाची ते 40 वर्ष 50 वर्ष किंवा आयुष्य तिथे घालवतात एकत्र होऊन मग तुमची जी काही एक्झिस्टिंग एरिया आहे त्या एक्झिस्टिंग एरियाप्रमाणे दिलं पाहिजे असं शासनाने कुठे नियम आणला पाहिजे. मान्य करतो की असं बऱ्याच
एकाने येऊन म्हटलेलं होतं की माझ्या 2 खोल्या आहेत, पुढचा दरवाजा आहे, मागचा दरवाजा आहे, तो मिळू शकत विषय तोच येतो. नियमामध्ये काय असतं की त 1 किंवा त 2 तुमच्या घराला नंबर दिला असतो. तुमचे जो नंबर आल्या कारणाने तेच पकडतो. आता हे कसं असतं हे कोणाला माहीत नव्हतं. SRA स्कीम पुढे येणार आणि ती स्कीम राबवताना एलिजिबिलिटी कशी फायनल होणार हे कोणाला माहीत नसतं. नाहीतर मला जरूर माहिती आहे की ह्याच्या अगोदर जेव्हा इलेक्शन रूल्स मॉडिफाय करतात तुम्ही सगळ्यांनी घेऊन त्याला त 1 त 2 त 3 त 4 करून घेतलं असतं. पण तसं होत नाही. नियम सडनली येतात. नियम सडनली आल्यानंतर त्या नियमाप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. तर ह्या काही या गोष्टी असतात. ऑलरेडी आहे एक या चाळीत आणि मागच्या चाळीत नियमाप्रमाणे 2 रूम मिळायला हवे. हो पण आता कसं होतं वडील वारले पण वडील वारल्यानंतर कायद्याप्रमाणे तुमचं जे काही हे असेल वारसहक्काप्रमाणे तुम्हाला करून घ्यावं लागेल. वारसहक्क हक्काचे पेपर तुम्ही सबमिट केलेले नाही तर मग ते होऊ शकतं. त्यांच्या मागे लागून आपल्याला ते करून घ्यावं लागेल. बिल्डिंग बांधताना एक असं सजेशन आलं की फेज वाईज बिल्डिंग बांधावं. कोणीतरी सजेस्ट केलं की पहिलं एकच बिल्डिंग बांधावं, दुसरी बांधावं, तिसरी बांधावं. आता तुमचा जर तिकडचा टोपोग्राफी म्हणजे तिकडचा पठार बघितला तर सगळं असं स्लोपिंग आहे. स्लोपिंग असल्या कारणाने बिल्डिंग जेव्हा बांधली जाते तेव्हा एक लेवलला बांधली जाते. कन्स्ट्रक्शन करताना त्याच्यात ॲक्च्युअली त्रास होणार. नंबर 1. नंबर 2 आपण जी बिल्डिंग फायनल केली होती ती सी शेपमध्ये आहे. स्लोपिंग आहे. पर्टिक्युलर नाल्याकडचा जो भाग आहे ना तो जवळजवळ 10 फूट खाली. ठीक आहे आम्ही परत लेवल घेऊ त्या प्रकारे ते लेवल घ्यावं. पावसाच्या पाण्याचा फ्लो तुमच्या ड्रेनेज लाईनचा फ्लो हे सगळं लक्षात घेण्यासाठी लेवल घेऊन आपल्याला काम करावं लागतं. नाही आहे पण जी बिल्डिंगची डिझाईन केली होती ती सी शेपमध्ये बिल्डिंग. तुमची वास्तू एकत्र जर बांधली गेली तर त्याला मजबूती जास्त लागते. ती जर पार्टमध्ये वास्तू बांधली गेली तर जॉईन करताना पुढे त्याला त्रास होऊ शकतो आणि पुढे ते त्रास हे करता येत नाही. त्या ह्याच्यातनं विचार केला तर ती बिल्डिंग अख्खीच्या अख्खी एकत्र बांधणं जास्त योग्य आहे आणि त्यासाठी तुमचा सगळा भाग आपल्याला विकेट करावा लागतो. पहिलं तिथे आतमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो फार अरुंद रस्ता आहे. तुमचा बघितलं तर त्या रस्त्यावर जर माल घेऊन जाईल असेल त्या रस्त्यावर मटेरियल घेऊन जाईल असेल तर आजूबाजूची गरज काढली तर जास्त सोयीचं पडेल. त्याप्रमाणे काम फास्ट होणार आणि जो काही लोकांना लहान मुलं किंवा कोणी तिथे जे फिरत असतात त्यांना जो काही त्रास होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतो ते अवॉइड होतं. आणि या दृष्टीनं प्रिफर असं केलं जातं की सगळा प्लॉट खाली करून एका बाजूला सगळं काम पुढे घेऊ. संपवतो मग मी तुमच्या प्रश्नाची उत्तर माझं असं एक सजेशन होतं की आपण जे सी बांधताय आणि चारी बाजूने आम्हाला नंतर कोंडट वातावरण होणार आहे. सीपेक्षा जर आपण एल जर बांधायला घेतली एलचं जर आपण विचार केला तर काय प्रॉब्लेम आहे. एल शेप जर आली आपण हे करायला घेतलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना हवेशीर असं राहता येईल. सगळ्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे पण काही गोष्टी करता येईल आणि सीने सगळे जाम प्रॉब्लेम होणार आहेत. दोन्ही साईडने हवा कोंडली जाणार आहेत आणि प्लॅन पाहिला माझा जो प्लॅन मी बसवलेला होता त्याच्यात जरी जर सी शेप पद्धती असेल तरी 2 सीच्या 2 मध्ये असतात त्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 मीटरचं अंतर आहे. सीचे 2 हेल असतात त्यामुळे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने किंवा लाईटच्या दृष्टीने कधीच प्रॉब्लेम येणार नाही. मी एक बघितलेलं आहे की प्रत्येक रूमला प्रत्येक खोलीला म्हणजे
मधनं पॅसेजमधनं प्रकाश येणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्यानंतर. तरी असताना तुमचे जे सजेशन आहे ते लक्षात घेऊन त्याच्यात